हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ट्रेडिंग फिन. आज होती निफ्टी 50 ची एक्सपायरी अँड दॅट एक्सपायरी वॉज व्हेरी फंटॅस्टिक. तुम्ही ती एक्सपिरियन्स घेतलाच असाल, तुम्ही ट्रेड घेतलाच असाल, आय होप सो. बट आजचा ट्रेड, आजचा अनालिसिस करण्याच्या आधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय अनालिसिस केलं होतं पोस्ट मार्केटसाठी, प्री मार्केटसाठी, ते आपण बघणार आहोत. तुम्हाला ते बघायला मिळेल साधारण 8:33च्या आसपास. आपण एकदा ही व्हिडिओ बघून घेऊ आणि मग पुढे सुरुवात करू. गॅप अप झाल्यानंतर आपल्याला लगेच आकाशात उडी नाही मारायची, आपल्याला वेट करायचंय की तो सपोर्ट घ्यायला कधी येणार, देन वी कॅन ट्रॅव्हल टू अपसाइड. और जर त्याला डाऊन साईडला यायचं असेल तर तुम्ही हा बघू शकता केवढा मोठा एरिया जो आहे तो एक बेस एरिया म्हणू शकतो आपण किंवा डिमांड एरिया म्हणू शकतो. जर गेला तर इथूनच पलटी मारू शकतो, अदरवाईज इथे कन्सोलिडेट करून मग डाऊन साईडला मुवमेंट देऊ शकतो. दॅट टाइम वी कॅन शॉर्ट हिअर फ्रॉम हिअर टू हिअर, एकदम शॉर्ट ऑपॉर्च्युनिटीसाठी. बघितलं तुम्ही की काल आपण 4 प्रकारचे सिनारिओ डिस्कस केले होते. त्याच्यामधील एका सिनारिओ मध्ये आपण अशा प्रकारे डिस्कशन केलं होतं की जर गॅप अप ओपन झालाच तर गॅप अप ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सीन आपण प्रेडिक्ट केले होते की जर गॅप अप ओपन झाल्यानंतर सस्टेन होऊन मग एक अपसाइडला मुवमेंट देऊ शकतो, और अदरवाईज गॅप अप ओपन होऊन डाऊन साईडला येऊन एक कन्सोलिडेशन देऊन मग एक आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. 2 मधला एक सीन काल प्रेडिक्ट केला होता, आज तो ऍक्च्युअल मध्ये सत्यात उतरला. आज तुम्हाला बघायला मिळेल की छोटासा गॅप अप झाला, देन डाऊन लागला, देन अगेन अप, देन अगेन डाऊन आणि मग छोटासा कन्सोलिडेशन आणि एक छोटीशी डाऊन मुवमेंट. ऍक्च्युअली ही छोटीशी डाऊन मुवमेंट नाहीये, ही साधारण 120 पॉईंटची मुवमेंट आहे. त्याच्यामधले आपण अराउंड 100 पॉईंट कॅप्चर केले अँड देन नेहमीप्रमाणे फरार. जास्त वेळ आपण इथे थांबलेलं नाहीये. सकाळचा एक मॉर्निंगचा ट्रेड झाला, त्याच्यानंतर एक ट्रेड इथे बघू शकतो आपण की सडनली जेव्हा सुरुवातीला एक फॉल मिळाल्यानंतर हा जो डेलीची जी फर्स्ट कॅन्डल आहे, डेलीच्या फर्स्ट कॅन्डलचा लो आणि हाय ब्रेक केल्यानंतर तो रिटेस्ट करणं पेंडिंग होता, जो की साधारण 12:15च्या आसपास त्यांनी एक रिटेस्ट दिला, जी व्हॅल्यू होती 22,297 आणि त्या रिटेस्ट नंतर एक फॉल आपल्याला मिळाला साधारण 22,081. ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो 200 पॉईंटची रॅली होती आणि त्याच्यानंतर सडन एक 350 पॉईंटची रिकव्हरी दिली मार्केटमध्ये. त्याचं कारण काय ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही ऑप्शन चेन मध्ये किंवा सेन्सिबलचा जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म असेल, तुमच्याकडे जर झेरोदा असेल, इतर कोणते ब्रोकर्स असतील तर त्याच्या थ्रू तुम्ही सेन्सिबल मध्ये लॉग इन करू शकताय. सकाळी 9:15 ते 9:26च्या दरम्यान काय झालं, 22,400 ला हायएस्ट कॉल रायटिंग झाली होती. तुम्ही बघू शकता पुट रायटिंग अजिबात म्हणजे नव्हतीच, मुळात काहीच नव्हतं पुट रायटिंग मध्ये. 22,300 ला त्याने थोडासा जोर पकडण्याचा प्रयत्न केला होता. 22,250 ला ते ऑलमोस्ट तिथे होते, पुट रायटर ऑलमोस्ट होते. बट सकाळी मार्केट जिथे ओपन झालाय 300 आणि 400च्या आसपास, तुम्हाला बघता येईल सकाळचा हाय मारला त्याने 318च्या आसपास हाय मारलाय. मार्केटची जी ओपनिंग रेंज होती त्या ओपनिंग रेंजच्या टाइमातच 300 आणि 350च्या आसपास तुम्ही बघू शकता. ही जी आता लाईन दिसते ही करंट मार्केटची लाईन. बट सकाळी हायएस्ट ओपन इंटरेस्ट 22,300 ला होता. 22,300 ला पुट साइडला हायएस्ट ओपन इंटरेस्ट ट्राय करत होते, बट त्यांना काही तेवढं तग धरणं जमलं नाही. कालांतराने रेजिस्टन्स खूप स्ट्रॉंग झाला, पुट रायटर्स हे ड्रॉप व्हायला लागले. आपण बघू शकतो की कशा प्रकारे पुट रायटर ड्रॉप झाले. जर आपण थोडासा टाइम जर चेंज केला 9:40 9:50 पर्यंत, तुमच्या लक्षात येईल की 22,300 ला एकदम हायएस्ट म्हणजे पुटवाल्यांनी पुटच्या ओपन इंटरेस्टनी जेवढा प्रयत्न केला तिथे स्टेबल राहण्याचा, त्यांना काय राहता आला नाही. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्येच ते तिथून निघून गेले आणि मार्केटमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळाला. या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला शिकायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारचा होता आजचा ट्रेड. कालच्या या ज्या लाईन्स आपण मारल्या होत्या डेच्या आणि विकलीच्या, या लाईन्सवर
आपण एक स्ट्रॉंगनेस आणि त्यांची स्ट्रेंथ लक्षात घेतो, ऍज वेल एज आपण एक काल पॉइंट डिस्कस करायचा राहिला होता तो म्हणजे RSI मीन्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. याच्यामध्ये आपण मार्केटचे टॉप आणि बॉटम खूप इझिली प्रेडिक्ट करू शकतो. तुम्हाला बघायला मिळेल की कशा प्रकारे बॉटमला आल्यानंतर मार्केटमध्ये अप मुवमेंट मिळाली, ऍज वेल एज इथं सुद्धा बॉटमला आल्यानंतर मार्केटमध्ये अप मुवमेंट मिळाली. जेव्हा मार्केट टॉपला असतं तर टॉप सुद्धा मार्केट आपल्याला प्रेडिक्ट करता येतं, मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करता येतं आणि त्याच्यानुसार शॉर्ट किंवा लॉंग हे दोन प्रकारचे डिसिजन आपल्याला इझिली बनवता येतात. तर आज आपण डिस्कस करणार आहोत उद्याची स्ट्रॅटेजी, की उद्यासाठी आपण काय विचार करू. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊ वन डेच्या टाइम फ्रेमला. वन डेच्या टाइम फ्रेमला लक्षात येईल काल आपण हे दोन डेचे हाय आणि लो मार्क केले होते. आज आपण आजच्या दिवसाचा हाय आणि लो मार्क करणार आहोत. तो साधारण असा, ठीक आहे. ऍज वेल एज प्रिव्हियस मध्ये जे हायएस्ट प्राइस बनलेले त्याला आपण मार्क केले. सो आपल्याला आजची स्ट्रॅटेजी किंवा उद्याची स्ट्रॅटेजी बघायची, कशा प्रकारे मार्केट रन करू शकतो, कशा प्रकारे मार्केट वर्क करू शकतो. इफ सपोज मार्केटचा फ्लॅट ओपन होत असेल, जिथे मार्केटने आज क्लोजिंग दिले 22,392, त्याच्या आसपास जर ओपनिंग झाली तर काय बघता येईल आपल्याला. 1 आवरच्या टाइम फ्रेमला जर बघितलं तर साधारण इथे एक खूप चांगल्या बेस कॅन्डल जमा आहे आणि या बेस कॅन्डल्स या ड्रॉप बेस देन ड्रॉप या कन्सेप्ट मध्ये पहिला ड्रॉप आहे, देन बेस आहे, देन अगेन एक ड्रॉप आहे. सो हा जो एरिया हा आहे एक प्रकारचा सेलिंग झोनच आहे. मार्केट इथे आल्यानंतर जर मार्केटला अपसाइडला डिरेक्शन करायचे असेल, मुवमेंट द्यायचे असेल, तर या बेस कॅन्डल मध्ये जो काय इथे सप्लाय आहेत, ज्या काय पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या कन्झ्युम करून मग अपसाइडला एक मुवमेंट आपण प्रेडिक्ट करू शकतो. तेवढा कन्झ्युम करण्यासाठी बायरने तेवढा पुढाकार घेतला पाहिजे, बायरने तेवढा प्रेशर दिला पाहिजे, तरच या गोष्टी कन्फर्म होऊ शकतात की एक अपसाइडला मुवमेंट देऊ शकतो. अदरवाईज मार्केटने ऑलरेडी टॉप मारलेलाच आहे. दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू इथे काय होऊ शकतो, जर समजा फ्लॅट ओपन झाला तर इथे कन्सोलिडेट राहू शकतो. एवढ्या एरियामध्ये बघू शकताय की आजच्या दिवसात सुद्धा त्यांनी एक ज्या या बेस कॅन्डल्स होत्या, जो हा डिमांड एरिया होता, या डिमांड एरियामध्ये स्टेबल राहण्याचा प्रयत्न केला. कधी ब्रेक केला, कधी अगेन स्टेबल राहिला, कधी अगेन ब्रेक केला किंवा पुन्हा अगेन स्टेबल होऊन सगळ्या लेवल्स ब्रेक करून एक नवीन हाय मार्केटने बनवला. नॉट ऑल न्यू हाय, बट कालच्या डे हाय पेक्षा एक नवीन युनिक आणि मोठी क्लोजिंग आपल्याला मिळाली. सो आता आपण नवीन प्रेडिक्ट करू शकतो अपसाइड साठी. जर आपण आता बघितलं की एक कन्सोलिडेशन झोन 22,500 ते 22,432 च्या आसपास आहे, ऍज वेल एज 22,432 ते 22,348 आसपास सुद्धा एक आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळेल. की जर मार्केट फ्लॅट ओपन झाला तर एक चान्स आपल्याकडे आहे की मार्केट 22,350 च्या आसपास सपोर्ट घेऊन एक अपवर्ड डिरेक्शनला रॅली देऊ शकतो, और 22,297 च्या आसपास सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकतो. असं का, तर जो आपण कालचा आणि परवाचा डे हाय मार्क केला होता त्या डे हायला त्यांनी ऑलमोस्ट ब्रेकआउट दिलेल्या आजच्या दिवसात अँड क्लोजिंग सुद्धा दिलेली आहे. सो जर गॅप ऑफ ओपन झाला तर आपण हा ट्रेंड कंटिन्यू करतोय असं आपल्याला समजता येईल. एकदमच कंटिन्यू करताय असं आपण गृहीत धरून चालणार नाही. जर ऑप्शन चेन म्हणत असेल की हा इथूनच आपल्याला सेलिंग करायचं, देन वी हॅव टू शॉर्ट फ्रॉम द लेवल, द लेवल ऑफ 22,500 और 22,432. वळूया सेकंड पॉइंट ऑफ व्ह्यू कडे, सेकंड सिनारिओ कडे. जर समजा मार्केटमध्ये गॅप ऑफ ओपनिंग झाली, आता गॅप ऑफ ओपनिंग का होईल त्याचे दोन कारण आहेत. एक तर ही जी एवढी मोठी त्याने रॅली दिली, मार्केट क्लोज होता होता साधारण 350 पॉईंटची रॅली आहे. ही रॅली एवढी भयानक होती की कोणत्याही कॉल रायटरला निघणं खूप 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 अवघड गेलेलं आहे. तुम्हाला बघायला मिळेल ऑप्शन चेन मध्ये आपण टाइम जो आहे साधारण 2च्या आसपास जर नेला, तुम्हाला ते बघायला मिळेल की मार्केटने 22,000 आणि 22,100 च्या आसपास पुट रायटिंग करायला स्टार्ट केली होती. आता जर हा टायमिंग
3च्या आसपास जर घेऊन गेलो तर 3च्या आसपास तुमच्या लक्षात येईल की जे कॉल रायटर इन्क्रीज झाले होते ते त्यांनी 2:30च्या सुमारास निघण्याचा प्रयत्न केला, निघायला स्टार्ट केला बघा. 2:30-3च्या आसपास त्यांनी स्टार्ट केला की इथून आपण निघून जाऊ. कॉल रायटरना ऑलमोस्ट लॉस व्हायला सुरुवात झाली होती. बघू शकता तुम्ही कॉल रायटर ऑलमोस्ट लॉस व्हायला सुरुवात झाली होती. 22,100 ला हेवीली पुट रायटिंग स्टार्ट झाली 2 ते 2:30च्या आसपास आणि मग मार्केटने एक अपमूव्ह आपल्याला दिली. जर गॅप अप ओपन झाला, गॅप अप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर गॅप अप ओपन झाला तर आपल्याला काय करता येईल, सेकंड सिनारिओ. जर गॅप अप ओपन झाला साधारण ह्या लेवलच्या आसपास 22,600च्या आसपास जर गॅप अप ओपन झाला तर ऑब्व्हियसली 22,588 ला सपोर्ट घेऊन मार्केट वर जायचा प्रयत्न करू शकतो. आणि जर खाली यायचं असेल बिकॉज ऑफ मार्केट एक टॉपला ओपन होतोय तर सेकंड आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की गॅप अप ओपन झाल्यानंतर डाऊनला येऊन एक कन्सोलिडेट करून मग एक अपवर्ड डिरेक्शनची रॅली देऊ शकतो. अदरवाईज थर्ड टाइम असं असू शकतं की गॅप अप ओपन झाल्यानंतर 22,588च्या खाली थोडा सस्टेन करेल, देन कन्सोलिडेट होऊन मग खाली 22,348चा सपोर्ट घेऊन मग अपसाइडची रॅली बघायला मिळेल. सो गॅप अप मध्ये हे 3 सिनारिओ आपल्याला बघायला मिळतील. गॅप डाऊन झाला तर काय होईल, गॅप डाऊन मध्ये समजा पकडून चला की 22,300 और 22,297च्या आसपासचा गॅप डाऊन झाला तर गॅप डाऊन झाल्यानंतर 22,348च्या आसपास मार्केट रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करेल आणि घेऊन मग पुन्हा खाली येऊन 21,932च्या आसपास सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो. या मधल्या पट्ट्यामध्ये जसं आपण काल डिसाईड केलं होतं, हा एक चांगला बेस एरिया आहे. मार्केट इथे स्ट्रगल करायचा प्रयत्न करतो, कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतो. तर या आजच्या दिवसात जर समजा उद्याच्या दिवसात जर इथे गॅप डाऊन ओपन झाला तर गॅप डाऊन मध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा मार्केट इथे कन्सोलिडेट राहण्याचा प्रयत्न करून एक डाऊन मुवमेंट किंवा एक अप मुवमेंट देण्याचा प्रयत्न करेल. हा काय एवढा मोठाही गॅप डाऊन नाहीये, खूप छोटासा गॅप डाऊन आहे. बट ज्या एरियामध्ये हा गॅप डाऊन करतोय तो एरिया एक कन्सोलिडेशन एरिया आहे. त्यामुळे अशा कन्सोलिडेशन एरियामध्ये जर मार्केट पुन्हा ओपन होत असेल तर तो मॅक्झिमम टाइम अगेन कन्सोलिडेट राहण्याचा प्रयत्न करू शकतो. तर हे होते आजचा प्री मार्केट अनालिसिस और पोस्ट मार्केट अनालिसिस, जे काय तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणू शकता, की मार्केटमध्ये उद्या आपण कोणती मुवमेंट कॅप्चर करणार आहोत, कोणती मुवमेंट कॅप्चर करू शकतो याचा पूर्ण आज आपण स्टडी केलेला आहे. जर तुम्हाला ओपनली बाईंग करायचे असेल तर 22,588च्या वरती आपण चांगले बाईंग करू शकतो. अदरवाईज जर ओपनली तुम्हाला सेलिंग करायचे असेल तर 22,054च्या खाली तुम्हाला ओपनली सेलिंग करता येईल. जर मधल्या पट्ट्यामध्ये जर 21,932च्या खाली जर तुम्हाला मार्केट मिळत असेल तर तुम्ही ओपनली सेलिंग इथे करू शकता. आणि जर 22,588च्या वरती जर तुम्हाला उद्या गॅप अप मिळत असेल तर ओपनली बाईंग तुम्ही करण्याचा विचार करू शकता. याच्या आसपास मिळाला ह्या मधल्या पट्ट्यात 22,588 ते 21,932 ज्या रेंजमध्ये जर मार्केटमध्ये ओपनिंग झाली तर जर आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल त्यावेळेला आपण ऑप्शन चेनचा अभ्यास करून ऑप्शन चेनचा स्टडी करून मग मार्केटमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा पोस्ट मार्केट अनालिसिस तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.